all 11th standard in subject biology. Today's topic is the units of classification. Units of classification मध्ये जे पॉइंट्स आहे, फर्स्ट आहे स्पेसिस, सेकंड इज द जीनस, थर्ड इज द फॅमिली, फोर्थ इज द ऑर्डर, फिफ्थ क्लासेस, फिफ्थ इज द क्लास, सिक्स इज द डिविजन और फाइलम, then six is the subkingdom and last is the kingdom. Okay, so the first point is the species. Species जे आहे they can be interrupt. Species जे असतात ते काय राहतात, interrupt means related with the one another. And then principle is the natural taxonomy. जे काही प्रिन्सिपल्स असतात ते कशाचे राहतात, नॅचरल टॅक्झॉनॉमिकचे. आता बघा बुक्स मधले पॉइंट्स. स्पेसिस इज द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट्स ranking below a genus and denoted by a Latin binomial considered as the basic unit of classification. Species जे आहे ते काय बेसिक प्रिन्सिपल्स आहे, प्रिन्सिपल्स आहे ऑफ द नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिटचे. रँकिंग दिलं जाते, रँक दिल्यानंतर रँक द बिलो जीनस अँड देन रँकिंग जे असते बिलो द जीनस प्रेझेंट आहे आणि डिनोट केले जाते लॅटिन बायनॉमियलनी. युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. स्पेसिसमध्ये काय प्रेझेंट असते, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम अँड कॅन बी इंटरब्रीड असतात मीन्स एकमेकांशी रिलेटेड राहतात अंडर नॅचरल कंडिशन्समध्ये आणि प्रोड्यूस करतात फर्टाईल ऑफस्प्रिंग्स. इट वॉज थॉट टू बी अन इंडिव्हिजनेबल स्टेबल अँड स्टॅटिक युनिट. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, इंडिव्हिजनेबल आहे, स्टेबल आहे अँड स्टॅटिक युनिट्स प्रेझेंट राहतात. इन मॉडर्न टॅक्झॉनॉमी सब डिव्हिजन ऑफ स्पेसिस सच ॲज द सब स्पेसिस. या मॉडर्न टॅक्झॉनॉमीमध्ये काय प्रेझेंट राहते, सब डिव्हिजन ऑफ स्पेसिस अँड सच ॲज द सब स्पेसिस. व्हेरायटीज अँड पॉप्युलेशन्स आर सीन अँड गिवन मोर इम्पॉर्टन्स. याच्यामध्ये प्रेझेंट असतात व्हेरायटीज अँड पॉप्युलेशन्स असते, आर सीन अँड गिवन मोर इम्पॉर्टन्स. ओके, सो द सेकंड इज द जीनस. जीनस जे आहे त्याच्यामध्ये पॉईंट्स आहे टॅक्झॉनॉमिकल रँक अँड लार्ज दॅन द स्पेसिस. याच्यामध्ये जे टॅक्झॉनॉमिकलची रँक असते ती लार्जर असते दॅन द स्पेसिस अँड इट इज नॉट इंटरब्रीड. याच्यामध्ये काय असते, इंटरब्रीड मीन्स जरी एका सेम जीनस स्पेसिसची प्रेझेंट असेल तरी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, स्पेसिस सेम आहे. देर इज अ जीनस इज सेम बट द स्पेसिस इज डिफरंट. याच्यामध्ये काय असते, यांचं जीनस सेम राहते पण यांच्या ज्या स्पेसिस असतात त्या काय असतात, डिफरंट असतात. आपण स्पेसिसमध्ये काय बघितलं होतं, सगळ्या ज्या स्पेसिस असतील त्या कॉमन होत्या, पण याच्यामध्ये काय म्हटलं, जीनस जे आहे ते या ठिकाणी सेम आहे पण स्पेसिस काय या ठिकाणी डिफरंट आहे. आणि स्पेसिसमध्ये काय म्हटलं होतं, ऑल ओव्हर द स्पेसिस आर बिकम गेट कॉमन अँड सिमिलर. ओके, सो द जीनस इज द टॅक्झॉनॉमिक रँक और कॅटेगरी लार्जर दॅन द स्पेसिस. जीनस काय टॅक्झॉनॉमिक रँक और कॅटेगरीप्रमाणे लार्जर आहे दॅन द स्पेसिसपेक्षा. इन द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझममध्ये, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझममध्ये जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पेसिस बिअरिंग अ क्लोज रिसेम्बल्स टू वन अनदर इन देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बट दे डू नॉट द इंटरब्रीड. जीनस जे आहे ते ग्रुप आहे ऑफ द स्पेसिसचा, बिअरिंग क्लोज रिसेम्बल्स टू द वन अनदर देअर इज द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये बट दे डू नॉट द इंटरप्ट. मीन्स काय असतात, जीनस आणि स्पेसिस जे असतात एकमेकांशी इंटरप्ट राहत नाही. फॉर एक्झाम्पल जसं टायगर आहे, लिओपार्ड आहे, लॉयन्स आहे, ऑल थ्री बिलॉंग्स टू द सेम जीनस. पॅन्थेरा याच्यामध्ये टायगर आणि लिओपार्ड लायन जे असतात हे यांचं जीनस सेम आहे. कोणताही जीनस प्रेझेंट पॅन्थेरा जीनसशी बिलॉंग करतात पण त्यांच्या ज्या दे हॅव द कॉमन कॅरेक्टर्स इट आर डिफरंट फ्रॉम इच अदर बिकॉज देअर जीनस इज सेम बट द स्पेसिस इज डिफरंट. यांचं काय म्हटलेलं आहे, हे जीनस या तिघांचं सेम आहे पण यांचे ज्या स्पेसिस असतात त्या कशा राहतात या ठिकाणी डिफरंट. एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला टायगर, लिओपार्ड, लॉयन जे असतात या तिन्हीची जे जीनस आहे ते कॉमन आहे पॅन्थेरा पण यांचे जे स्पेसिस असतात त्या काय राहतात डिफरंट. अनदर एक्झाम्पल्स आहे जीनस सोलॅनियम. सोलॅनियममध्ये एक्झाम्पल्स आहे जीनस जे आहे सोलॅनियम त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे ब्रिंजल अँड पोटॅटो. ब्रिंजल अँड पोटॅटो जे आहे बोथ बिलॉंग्स टू द जीनस. हे जे आहे सोलॅनियम जे जीनस आहे त्या ठिकाणी ते बिलॉंग करतात. ब्रिंजल आणि पोटॅटो हे काय त्यांचं एक्झाम्पल्स आहे. ओके, जीनस सोलॅनियम, एक्झाम्पल्स इज द ब्रिंजल अँड पोटॅटो. सो द नेक्स्ट टॉपिक इज द फॅमिली इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू.